रोल. थँक्यू. आता उंडरी परिसरातील बऱ्याचशा विषयावर आता 2 ठिकाणी बैठक घेतली. काय नेमके विषय आहेत आणि आता काय त्या संदर्भात? एक तर उंडरीमध्ये तुम्हीही अतिशय संवेदनशीलपणे ते कव्हर केलेलं आहे. वर्तमानपत्रात बातम्या सातत्याने येतात आणि इथल्या नागरिकांचे हाल हे तुम्हीही सगळ्यांनी फार जवळून पाहिलेले आहेत. उंडरीचा डेव्हलपमेंट हे पुण्याचे आउटस्कर्ट्स म्हणून हे झालेलं आहे, पण आता उंडरी हा पुण्याचाच भाग झालेला आहे. आणि एक काळ असा होता इथे शेती होती, पण आता इथे मोठे मोठे डेव्हलपमेंट झालेत आणि इथे हा जो रस्ता आहे तो स्टेट हायवेचा आहे. तो म्युन्सिपल कॉर्पोरेशनने घेऊन तो नीट करायचा आहे, त्याच्यावर निधी टाकायचा आहे. ह्याची मागणी गेले अनेक वर्ष आम्ही करतोय, पण काही निर्णय होत नाही आहे. त्याचबरोबर मध्ये आम्ही तिथे स्ट्रीट लाईट्स लावून घेतले. डंपर इथे सारखे येतात, त्यामुळे इथे ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्याच्यातून काही मुलांचाही दुर्दैवी अपघाती मृत्यू झालेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. त्यामुळे अतिशय भयानक परिस्थिती आहे. माझी महाराष्ट्र सरकार आणि पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशन त्या कमिशनरांचं सविस्तर या सगळ्यांचं माझं आत्ता बोलणं झालं. कॉर्पोरेशनने आम्हाला शब्द दिला आहे की 3 आठवड्याचा वेळ आम्हाला द्या, आम्ही काहीतरी मार्ग काढतो. त्याच्यामुळे 3 आठवडे आम्ही पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर विश्वासाच्या नात्याने वाट बघतोय की इथले डंपरचा जो इश्यू आहे, पोल्युशनचा इश्यू आहे आणि ज्या पद्धतीने ॲक्सिडेंट्स होत आहेत हे कुठेतरी तातडीने थांबलं पाहिजे. आरएमसी प्लॅन्टच्या संदर्भात पण पुणे शहराचाच पूर्णतः हा प्रॉब्लेम आहे. गेल्या अनेक दिवसापासून आता महापालिका पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे विचार करते, मात्र आरएमसी प्लॅन्टच्या बाबतीत कुठला विचार करत नाही. पुणा म्युन्सिपल कमिशनरशी बोलतानाच त्यांनी असं सांगितलं मला की आरएमसी प्लांट्स बरेच पुणे शहरात होते, त्यांनी ही जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी एक 15 का 16 आरएमसी प्लांट्स पुण्यातले बंद केलेले आहेत. आमची विनंती आहे पुणे शहरामध्ये जिथे जिथे प्रदूषण होत असेल तिथे तातडीने त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे आणि पर्याय सोय किंवा मार्ग त्यांनी काढला पाहिजे. बारामती पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने आता माघार घेतलेली आहे. अर्थातच त्याचं मी स्वागतच करते आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी कॅमेऱ्याच्या किंवा पडद्याच्या मागे होत असतात, त्या आज पूर्ण झालेल्या आहेत. त्याचं मनापासून समाधान आहे. पण एक गोष्ट आहे की अजूनही बरेच राहिलेले आहेत. 23 उमेदवार अजून राहिलेले आहेत. त्यांना कॉन्टॅक्ट केलं नाही केलं हे मला माहिती नाही, पण त्याही 23 जर वेळेत कॉन्टॅक्ट करून जर झालं असतं तर कदाचित चित्र आणखीन वेगळं असतं. बारामतीची निवडणूक खरं तर दादांना श्रद्धांजली म्हणून वहिनी जे आहे ते सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून येतील असं वाटतं, विश्वास आहे? मी तुम्हाला सांगू, म्हणजे शुभेच्छा आहेत ज्या कॅन्डिडेटला, पण माझ्या भाऊ गेल्यानंतरचं इलेक्शन आहे, त्याचं दुःख आम्हाला आहे. त्याच्यामुळे विक्रम होईल नाही होईल, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना, पण त्याचबरोबर दुःख एका गोष्टीचं आहे की माझा भाऊ गेला आहे.